चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। आज आपण एका वेगळ्या मैत्रिणीला भेटणार आहोत। डेंटिस्ट तर ती आहेच, परंतु संगीत उपचार तज्ञ म्हणून तिची आता नव्याने ओळख होत आहे। त्याबद्दलचा तिचा अभ्यास, त्याबद्दलचे तिचे अनुभव हे आपल्याला नवीन ऐकायला मिळणार आहे। कारण याच्याबद्दलचं ज्ञान आपल्या कोणालाही असण्याचं काही कारण नाही, कारण आपण सामान्य माणसं आहोत। अगदी जी पायवाट आहे त्या पायवाटेवरून चालणारे आपण, पण तिने एक वेगळा मार्ग निवडलाय आणि एका वेगळ्या दिशेने जाऊन त्याचा शोध घ्यायचा आणि त्याचा वापर पेशंटसाठी करायचा, असं एक तिचं एक उद्देश आहे। तर अशा या मैत्रिणीला, जी डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे, जी कवयित्री आहे, जी खूप संवेदनशील मन घेऊन कविता लिहिते, अशी ही मैत्रीण म्हणजे डॉक्टर जयंती आंबेगावकर। पुन्हा एकदा स्वागत आपलं। नमस्कार। नमस्कार। मला प्रथमतः असं विचारावं वाटेल की आपलं बालपण, म्हणजे जन्मगाव कोणतं आणि आपलं बालपण कसं गेलं? तसं तर माझं बालपण अगदी खेड्यात गेलेलं आहे। माझं जन्मगाव, मी जन्मले सोनपेठ म्हणून गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये, तिथला माझा जन्म। मला सोनपेठचं फारसं आठवत नाही, कारण त्यानंतर लगेच वडिलांची जिंतूरला बदली झाली। पण जेव्हा मी शाळेत जायचं वय झालं माझं, तर तेव्हा आम्ही इतक्या खेड्यात होतो की जिथे म्हणजे शाळा तर 10वी पर्यंत होती, पण केंद्र नव्हतं, तालुक्याला परीक्षा द्यायला जावं लागत होतं। आणि जिथे म्हणजे मुलींची संख्या खूप कमी असायची, शाळेत जाणाऱ्या मुलींची, अशा ठिकाणी माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं। म्हणजे मुळाक्षर शिकले ते एकदम खेड्याची जिल्हा परिषदची शाळा होती। पण त्या शाळेत तिथं जे काही बालपण अनुभवायला मिळालं ते आताच्या या कॉन्व्हेंट मध्ये किंवा फार प्रगत झालेल्या शाळांमधून मुलांना अनुभवायला मिळत नाही। तर ते कसं अनुभवलं आपण? एक तर तिथे आम्हाला वागण्यात, राहण्यामध्ये मोकळेपणा होता। अगदी खेळायला मैदान मोकळं, अगदी शाळेत पायी जाणं, ते सुद्धा खूप जणांच्या पायात चप्पलच नसायची। म्हणजे इतकं ह्याच्यात आम्ही सुद्धा खूपदा चप्पल बिप्पल न घालता शाळेत जात होतो। एक पिशवी असायची साधी, त्यामध्ये दप्तर ठेवलेलं, आपले त्या सॅक वगैरे हा प्रकार नव्हताच। आणि पायी जाणं, शाळेत खेळत खेळत जाणं, खेळत येणं। 3री पर्यंत, 4थी पर्यंत तर माझी शाळा कुठे भरायची, शाळेला जागा नव्हती तर मारुतीच्या मंदिरात, चावडीवर किंवा एखाद्या पडक्या वाड्यामध्ये, अशा ठिकाणी शाळा मी अनुभवल्यात। पण त्या सगळ्या मजा मिळायच्या आम्हाला। तुम्हाला म्हणजे हे खूप छान अनुभव मिळाले, कारण आता तज्ञ लोक आयोजन करतायत अशा प्रकारचं मुलांना वेगवेगळे अनुभव दिले गेले पाहिजेत। तुम्हाला ते नॅचरल, नैसर्गिक अगदी मिळालं। मला मी 3रीत असतानाच तर आठवतंय की मारुतीच्या मंदिरात शाळा भरायची आणि सगळ्यांचं लक्ष, ती घंटी वाजली की नारळ फोडायला कोण आलं ह्याच्याकडे असायचं आणि तो प्रसाद मिळायचा। तो म्हणजे फोडणारा पण पूर्ण नारळ वाटूनच जायचा, काही असं घरात ठेवत नव्हता। बरोबर। मग पुन्हा आता सांगितल्यासारखं त्या गावामध्ये 10वीच्या परीक्षेचं सेंटर नव्हतं आणि आम्ही एक एक भावंड पुढच्या वर्गात सरकल्यामुळे शिक्षणासाठी आम्हाला मग परभणीला यायला लागलं। बरोबर। म्हणजे पुढचं तुमचं शिक्षण मग 8वी पासून 10वी पर्यंत मी परभणीची खूप प्रख्यात शाळा आहे, बालविद्या मंदिर हायस्कूल, तर त्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथेच मी खूप घडवले गेली। खरं ते घडण्याचंच वय असतं, ते घडण्याचं वय, आणि खूप चांगले संस्कार, आणि मुख्य म्हणजे स्पर्धांमध्ये खूप भाग घेणं। ते एखाद्या वेळेला आपण नाही सिलेक्ट झालो तरी हिरमुसलं न होणं, पुन्हा नव्या जोमाने भाग घेणं, गाण्यामध्ये असो, खेळामध्ये असो, वक्तृत्व स्पर्धांमध्ये असो, ह्या सगळ्या स्पर्धा मी त्या शाळेमधून जिंकायला शिकले। आणि तो काळ असा होता की हार जीत दोन्ही आपल्याला समान होतं। आता सारखं नाही की म्हणजे कुठं जरी हारलं की लगेच मग डिप्रेशन मध्ये जाणं किंवा एक वेगळे काही मार्ग अवलंबणं, असं नव्हतं। म्हणजे जीत पण तेवढीच आणि हार पण तेवढीच पचवायची ताकद त्या सगळ्या वातावरणाने स्ट्रॉंग केलं आम्हाला। ह्या गोष्टींनी मनाने स्ट्रॉंग केलं खूप। मग 10वी झाल्यानंतर त्या शाळेत पुढची सोय नव्हती, म्हणून परभणीतलं तेव्हाचं एकमेव कॉलेज, शिवाजी कॉलेज म्हणून, तर तिथे 11वी 12वीचं शिक्षण मी घेतलं। तिथेही म्हणजे बऱ्यापैकी मार्क असायचे, तर सगळ्यांना माझ्या म्हणजे सरांना वगैरे वाटायचं की मी नक्की मेडिकलला लागेल।
आणि दुर्दैवाने 0.3 म्हणजे 1 मार्काने माझा मेडिकलचा नंबर गेला होता. पण तेव्हा कसं की घरूनही फार असं हे नव्हतं की तू डॉक्टरच व्हायला पाहिजे किंवा तू काय म्हणजे काही वडिलांनी आमच्या एक हे केलं होतं की तुम्हाला काय करायचं ते करा. बरोबर. मग त्या वर्षी मी फक्त मेडिकलला फॉर्म भरला होता आणि एक फॉर्म सहज म्हणून होम सायन्सला भरला होता. मेडिकलचा तर 0.3 ने नंबर गेला. मग मी होम सायन्सला ऍडमिशन घेतली. तिथे अर्थातच टॉपरच होते, ICAR ची स्कॉलरशिप होती, मला हे झालं. पण माझं मन तिथे रमलं नाही. त्या वर्षभरात मी काय केलं, स्कॉलरशिप जपून ठेवली पुढच्या फीस साठी आणि मग शोध घेत राहिले. करिअर डायजेस्ट म्हणून एक पुस्तक यायचं, तर त्यात अशा कोर्सेसची माहिती असायची. आणि मग हा डेंटलचा कोर्स मला लक्षात आला त्यातून. आणि आम्ही तेव्हा एवढं गंमत वाटते की पोस्टाने एक हे टाकलं होतं की आम्हाला फॉर्म पाठवा. 4च कॉलेज होते. एक मुंबईचं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज, दुसरं नायर डेंटल कॉलेज, एक नागपूरचं डेंटल कॉलेज गव्हर्नमेंटचं आणि आर्म फोर्सचं. बरोबर. पैकी दोघांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. मुंबईच्या कॉलेजनी पोस्टाने फॉर्म पाठवला. जे गंमतच वाटते सगळी. आणि त्या पोस्टाने फॉर्म आला आणि तो आम्ही भरून पाठवला. आर्म फोर्स वाल्यांनी सांगितलं की आम्ही फक्त आमच्याच लोकांना देतो. म्हणजे अशा ह्यानी हे झालं. फॉर्म पाठवला, तोही घरी चोरून. की फारसा फेवर मध्ये नव्हते मुंबईला शिकायला जाण्याच्या. तो काळच तसा होता की घरून फारशी परवानगी नव्हती. पण झालं असं की आम्ही केलेले उद्योग चोरून फॉर्म पाठवलेला आणि कॉल लेटर आलं. अक्षरशः 10 रुपयात माझा फॉर्म गेला होता तेव्हा. कॉल लेटर आल्यावर पोस्टमनने आणून दिलं आणि मी ते वाचलं आणि ठेवून दिलं. आई झाडत होती, तिने पाहिलं, ती म्हणे हे काय जायचं नाही तर कशाला म्हणलं, राहू दे असं म्हणे. पाहिलं तर कॉल लेटर होतं, इंटरव्ह्यूला तरी जा म्हणे. आणि त्या वर्षी असं थोडं चाललं होतं की औरंगाबादला कॉलेज होणार आपल्या मराठवाड्यासाठी. पण ते त्या वर्षी नव्हता, पुढच्या वर्षी झालं. पण ही माझ्यासाठी इष्टापत्ती ठरली की मला मुंबईला शिकायला मिळालं. आणि मग झालं असं की परभणीमध्ये जेवढ्या लोकांना कळलं की हिला डेंटलला ऍडमिशन मिळते आणि ही जात नाही, कारण फक्त 7 जागा होत्या तेव्हा मराठवाड्यासाठी. त्यातल्या 2 जायच्या रिझर्वेशनला, 5 ओपन साठी फक्त. आणि तितक्यातून मिळते आणि ही जात नाही असं म्हटल्यावर तिथले प्रख्यात डॉक्टर घरी येऊन वडिलांना त्यांनी सांगितलं की नाही पाठवा, कोर्स चांगला आहे. आणि मग कसं बसं ते तयार झाले. आणि मग माझी ती जमवलेली स्कॉलरशिपचे पैसे घेऊन आम्ही ऍडमिशनला गेलो. पण तिथे ऍडमिशन मिळण्याचा एवढा फायदा झाला की मेडिकल ह्याचे जे ऑथर आहेत टेक्स्टबुकचे, ते आम्हाला शिकवायला होते. किती सुंदर. ते म्हणजे फारच फायदा झाला. आणि ती शिदोरी मला आता जन्मभर पुरली आहे. त्यांनी जे शिकवलं ते. म्हणजे जी मनापासूनची तळमळ होती ती बरोबर इच्छा पूर्ण झाली. मला पूर्ण ह्याच्यात एक वाटत आलं की कायम माझ्या पाठीशी वरची शक्ती काहीतरी आहे. बरोबर. की जी मला व्यवस्थित गाईडलाईन्स देत आहे. अगदी अगदी. आणि कारण मग थेअरी तर तिथे इतकी पक्की झाली छान. आणि झालं असं की औरंगाबादचं कॉलेज तर झालं, पण त्यांना क्लिनिकल असिस्टंटचे काम करणारे कोणी त्यांच्या कॉलेजचे नाही मिळत होते. मग आमची शेवटची बॅच की आम्ही मुंबईला शिकून औरंगाबादला CA करू शकलो. बरोबर. क्लिनिकल असिस्टंटच्या पोस्ट. तर तिथं फायदा असा झाला की घाटी हॉस्पिटल इतके पेशंट जगात कुठेच नाही. बापरे. तर आम्हाला तिथे काम करायला मिळालं. प्रॅक्टिकली तिथे काम करण्यामध्ये ते हे झालं, आणखीन पक्का झालं, कॉन्फिडन्स वाढतच गेला. म्हणजे पहिली इष्टापत्ती की मुंबईला जावं लागलं शिकायला. नंतरची अशी की तिथे CA साठी ते मेरिटवर होतं तेव्हा. बरोबर. तर तिथे लागला नाही, औरंगाबादला यायला मिळालं. आणि मग खूप काम करायला मिळालं. अक्षरशः आम्ही आमची भूक विसरून, तहान विसरून काम करत होतो. आणि त्याचा फायदा आता प्रॅक्टिकली साऊंड असण्यामध्ये हे कॉन्फिडन्स खूप वाढत गेला. अगदी अगदी. मग त्या दरम्यान लग्न झालेलं होतं? नाही. नाही. लग्न कोणत्या टप्प्यावरती झालं? लग्न म्हणजे मी माझी CA ची पोस्ट संपवली आणि वापस स्वग्रही आले परभणीला, पुन्हा सगळं फिरून. आणि 3-4 महिन्यामध्ये लग्न झालं. बरं. मग असं काही होतं त्यावेळेस की पुढं म्हणजे स्वतःचं क्लिनिक टाकायचंय किंवा काय, असं थोडा विचार होता? तसं विशेष नसलं तरी पण मी थोडीशी ॲम्बिशियस आहे पहिल्यापासून. तर
त्या दृष्टीने मला स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये जास्त इंटरेस्ट होता. आणि आता आनंदाने सांगा वाटतंय की परभणीतली सगळ्यात लहान डॉक्टर होते मी जी स्वतः प्रॅक्टिस करते स्वतः त्याच्यावर अशी त्यावेळेला. आता खूप जण आहेत. म्हणजे साधारण मला वाटतं मी 23व्या वर्षी माझं स्वतःचं क्लिनिक चालू केलं परभणीत. म्हणजे लग्नाच्या अगोदरच? नाही, लग्नानंतर चालू केलं. 23व्या वर्षीच लग्न झालं. लग्न झाल्याच्या 2-3 महिन्यात मी माझं प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे परभणीलाच होते सर पण? हो, योगायोगाने ते तिथेच ऍग्रिकल्चर कॉलेजला काम करत होते. PhD त्यांचं तिथूनच झालं. तर मग आम्ही लग्नानंतर काही वर्ष तिथेच होतो. स्वतःची प्रॅक्टिस केली. त्यानंतर मग आमच्या काही कौटुंबिक कारणामुळे आम्हाला लातूरला यायला लागलं अडचणींमुळे. त्यांनी बदली करून घेतली, मी आले. इथे आल्यावर पुन्हा इथं की जे गाव मी पाहिलेलंच नव्हतं, बरोबर, त्या गावात आम्हाला स्थायिक व्हायची वेळ आली. तर पहिला चांगला हे मिळाला की मी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये डेंटल डिपार्टमेंटची हेड म्हणून जॉईन झाली. वा वा वा. म्हणजे ऍक्च्युली तेव्हा तोपर्यंत त्यांच्याकडे डेंटल डिपार्टमेंटच नव्हतं. 1990 साली मी माझं ते परभणीचं सगळं सामान घेऊन येऊन इथे जॉईन झाले आणि सुरू केलं. बरोबर. आणि तिथे किती वर्ष केलं तुम्ही? 10 वर्ष. 2000 पर्यंत, 1990 ते 2000 पर्यंत मी तिथे काम केलं. तिथलंही असं आहे की माझ्या ह्याच्यापेक्षा मला जास्त काम करायला मिळालं. बरोबर. ऑपरेशन थिएटर होतं. हो, त्यामुळे मी OT मध्ये अगदी सर्रास छान काम करू शकले. आता ज्याचं मला बेस्ट पेपरचा अवॉर्ड मिळाला आमच्या कॉन्फरन्समध्ये स्टेट लेवलचा, तर ते ऑपरेशन्स ऍक्च्युली आता सुपर स्पेशालिस्ट करतात. पण मी ह्या विवेकानंदच्या सगळ्या यांच्या पाठबळामुळं रात्रीतून ते पाहून आले. पुण्याला जाऊन आमच्या सरांच्या ह्याला ऑब्झर्व करून आले. इथं पेशंट ऍडमिटच होता, आम्ही सुरू केलं करायला. तर पहिल्या काही केसेस तर आम्ही ते पुस्तक ठेवायचं, आम्ही ड्रेसअप होईपर्यंत, आणि काम करायचं. बरोबर. अशी म्हणजे हे होती. आणि त्याच्यावरच मग पेपर प्रेझेंटेशन केलं आणि त्या पेपरला स्टेट लेवलचा पहिला नंबर मिळाला होता. खूप खूप छान. तर म्हणजे मी म्हटलं ना की मी थोडी अम्बिशियस जास्त आहे की BDS लेवलला जे ऑपरेशन करत नाहीत ते रात्रीतून जाऊन येऊन शिकणं आणि करायला लागणं हे केलं. पण आता मी करत नाही ते, कारण आता माझ्या पाठीशी हॉस्पिटल नाहीये, माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे. आणि मग स्वतःच्या प्रॅक्टिस मध्ये मला वेळ मिळत गेला. स्वतःची प्रॅक्टिस कधी सुरू केली? 2000 साली, नोव्हेंबर 2000 थांबवल्यानंतर सुरू केली. इकडचं थांबवल्यानंतर. आणि मग कसं होतं की नुसतं बे 2-4 अशी प्रॅक्टिस मला कधी आवडली नाही, किंवा पैशासाठी हे नाही, पण काहीतरी करत राहायचं. बरोबर. मग सुरुवातीला मी काय करायची की आपल्या कौटुंबिक अडचणी असतात, हे असतात, तोपर्यंत मी काही गाणं शिकण्याच्या ह्याच्यात कंटिन्युएशन मध्ये शिकू शकले नाही. पण मला ती गोष्ट बसू देत नव्हती. मुलाच्या 12वीचा शेवटचा पेपर झाला की मी विशारदच्या परीक्षा द्यायला चालू केली. म्हणजे शेवटच्या पेपरच्या दिवशी तो हे होता. म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून काही होतं. आमच्या घरातही थोडं वातावरण होतं. माझे वडील पण असंच शिकायचा प्रयत्न केला त्यांनी, क्लासिकल शिकण्याचा, आणि बदली होत गेली त्यांची. म्हणजे नांदेडला गुंजकरांकडे शिकायला होते माझे वडील. काही थोडे राग शिकून झाले की खेड्यात बदली झाली, जिथे काही नाही. पण ते त्यांचा आवाजही चांगला होता आणि नित्यनेमाने ते दर गुरुवारी भजन करायचे. म्हणजे पंचपदी पूर्ण 1 तासाची हे असायची. आणि आम्हालाही कंपल्शन होतं की आम्ही त्याला बसायचं, म्हणायचं त्यांच्यासोबत. ते पद सगळे पाठ आहेत, आता ते हे. त्यामुळे कुठेतरी ते आलं, रुजले गेलं. आणि मग मी गाण्याच्या स्पर्धांमध्ये वगैरे शाळेत असताना भाग घ्यायची. फक्त मुंबईला मी कशात भाग घेतला नव्हता, तिथे अभ्यासच खूप असायचा, तर हे नाही. पण नंतर प्रॅक्टिस मध्ये मला ह्या गोष्टी गुपचूप बसू देणार. मग तेव्हा काय करायची मी की स्वतः काम करताना क्लासिकल काही CD वगैरे लावून ठेवायची माझ्या क्लिनिकमध्ये. आणि मी असं ऑब्झर्व केलं की गाणं ऐकता ऐकता पेशंटचा रिस्पॉन्स सुद्धा डेंटल ट्रीटमेंटला खूप चांगला मिळतो.
की अगदी जे आमच्या खुर्च्या म्हणजे जरी बसायला आरामशीर असल्या तरी पेशंटला खूप घाबरवतात. तिथे बसा म्हटलं तर तयारी 2 मिनिट विचार करतात लोक, कसं बसू, काय आता माझं काय होईल असं. पण ते लावून ठेवलं काय तुम्ही की लक्ष तिकडे वेधलं जायचं आणि मग ते त्यांचे थोडं टेन्शन कमी व्हायचं. आणि काय दात काढणं असो, काही रूट कॅनॉल ट्रीटमेंट असो किंवा काही पण ट्रीटमेंटला ते रिस्पॉन्स व्यवस्थित द्यायचे. मग हे पाहायला म्हटलं आपण हे शिकायचं का नाही मग. बरोबर. काय आहे म्युझिक थेरपी, आपण नीट शिकून वापरात आणू शकतो ना. अगदी अगदी. मग ते करता करता असं झालं की म्युझिक थेरपीकडे वळाले. माझं हे होतं. पण ह्याला सुद्धा एक म्हणजे मी कायम तिकडे हे होण्याला आधी मी शोध घेतला खूप. पण रेसिडेन्शियल कोर्स होते, 2 वर्ष कुठं मैसूरला जाऊन राहा, कुठं चेन्नईला जाऊन राहा, हे काही शक्य नव्हतं माझ्या रुटीन मध्ये. बरोबर. पण मी त्या शोधात होते. मग कोविड ही आपली इष्टापत्ती ठरली काही बाबतीत. अगदी. ती त्याचं देणे. बरोबर. कोविडच्या काळामध्ये गरजही होती तेव्हा लोकांना ह्या संगीत उपचारांची. आणि मला पण शिकायला मिळालं. संगीत उपचार म्हणजे नेमकं काय आहे हे असं आहे की कुठले विकार असू दे, हे ब्रेनला टॉनिक पुरवल्यासारखे मेंदूवर आपल्या उपचार केले जातात. आणि त्या बहुतेक सगळे आपले सेंटर मेंदूमध्ये हे असतात. तर त्या सेंटर पर्यंत ते संगीत तिथे पोहोचून मग जिथे आपल्याला काही विकार आहे, त्रास आहे, तिथपर्यंत ते पोहोचले जातं. जसं आपण IV इंजेक्शन देतो, पण ते जिथे हे होतं तिथे पोहोचतं, तसाच प्रकार आहे हा. बरोबर. पण ह्याचा रूट असा आहे की काना वाटे मेंदू पर्यंत जातो. बर. खूपच सुंदर. आता हा जो संगीत उपचाराचा मार्ग तुम्ही अवलंबला, तुम्ही त्याचं ज्ञान घेतलं, तर त्याचा वापर आता तुम्ही करताय, पण तो कशा पद्धतीनं करताय, म्हणजे काय असतं त्याचं स्वरूप? म्हणजे आता खरं तर ह्यालाच ही काही आजची थेरपी नाहीये. हे आपल्या पूर्व काळापासून आपले हे करत गेले, चरक वगैरे. पण का कोण जाणे मधल्या काळामध्ये ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. बरोबर. आता ते करायचे, ते मंत्र म्हणून हे करायचे. बर. की आता आम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीला समजा खूप भीती वाटते तर त्याला मंत्र ऐकवतो. बर. म्हणजे मंत्रोपचार झाले. बर. पण बाकी सगळ्या लोकांना, सर्वसामान्यांना म्युझिक थेरपी द्यायची म्हटलं तर आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आपण त्याला जास्त वापरतो. बर. बर. कारण ह्याचं काय, आपले 7 चक्र आणि 7 सूर ह्यांचा एकमेकांशी संबंध. बर. प्रत्येक चक्राला एक सूर जोडलेला आहे. अरे वा. म्हणजे कोणासाठी वापर करतात, म्हणजे काय स्पेसिफिक आजार किंवा काय असं काय असतं? खरं तर हे आबालवृद्ध कोणालाही आपण देऊ शकतो. म्हणजे गर्भातल्या बाळाला सुद्धा वयाचं काही देऊ शकतो, वयाची काही अट नाही. गर्भातल्या बाळाला सुद्धा तुम्ही जर आईच्या वाटे हे ट्रीटमेंट दिली, गर्भसंस्कारामध्ये येत आहे, तर त्याच्यामुळे काय होतं की ते बाळ जास्त समंजस, शांत आणि बुद्धिमत्ता वाढलेलं असे म्हणजे निदर्शनात आलेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे त्यांचा IQ EQ वाढतो. इव्हन काही बाळ तर NICU मध्ये त्या काचेच्या पेटीत हे असतात. हो. म्हणजे लवकर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली झालं तर त्यांचं वजन वाढण्याचा प्रश्न असतो. बरोबर. तर त्यांना म्युझिक थेरपी दिली तर त्यांचं वजन झपाट्याने वाढल्याचं पण रिपोर्ट आहे. हे झालं छोट्या बाळांपासून, गर्भातल्यापासून. मग कोणालाही बाकी अगदी ज्येष्ठ नागरिक 90 वर्षाचे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आपण संगीत उपचार करू शकतो. फक्त प्रत्येकाचे टप्पे वेगळे वेगळे कसे करायचे ते. म्हणजे त्याच्या संबंधीचे मग असे काही गैरसमज की बाबा त्याला संगीत आलं पाहिजे, कारण जर तुम्ही संगीत उपचार देताय तर आपल्याला म्हणजे कोणी काही द्यायला आलं तर घ्यायचं पण कळलं पाहिजे, असं काही आहे का त्याच्यामध्ये?
ऍक्च्युली आता हे एक तर मी माझ्या 2 ओळीत हे केलेलं आहे की न टोचून घेणे, न गोळी घेणे, तरी पण उपचार होतात. बरोबर. तर कसं आहे की हे सप्तसूर म्हणजे आता ज्या चक्राशी संबंधित सूर आपल्याला हे करायचा आहे तो कानावाटे मेंदूपर्यंत शुद्ध स्वर गेला पाहिजे. बर. त्यामुळे ते पोहोचवण्याचं टेक्निक आहे. ते टेक्निक त्याचे तर म्हणजे हा तर एक टेक्निक मधलं झाला ऐकणे, त्यातलं एक टेक्निक झालं. बर. पण ह्याचे असे 8 टेक्निक आहेत. बर. की समोरची व्यक्ती काय प्रॉब्लेम घेऊन आली आहे त्याच्यावरून आपल्याला ते टेक्निक ठरवावं लागतं. बरं. ते कोणकोणते मग टेक्निक अशा आहेत? आता पहा, पहिला तर ध्वनी ध्यान म्हणून आहे. बर. ह्याच्यात काही न घ्यायचंय न द्यायचंय, म्हणजे ओंकार पण म्हणायचा नाहीये किंवा काही असं ऐकायचं नाही किंवा काही नाही. शांत आपण एका जागी सहजासनामध्ये डोळे मिटून बसायचं 5 मिनिट. बर. मग त्यावेळेला तुम्हाला बाहेरचे आवाज येतील, पंख्याचा सुद्धा आवाज येतो, येऊ द्यायचे. एक 2-2.5 मिनिटानंतर अशी वेळ येते की तुमचा आतला आवाज तुम्हाला ऐकायला येतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा अनेक विचार आपल्या मनामध्ये गर्दी करायला लागतात. तर ते त्याच्यावर जाऊ द्यायचे. ते विचार गर्दी करतात ह्याचाच अर्थ आपला आतला आवाज बाहेर यायचा प्रयत्न करतोय की आपण कधीच स्वतःमध्ये डोकावून पाहिलेलं नसतं. बरोबर. की मला नेमकं काय पाहिजे. मी नेहमी दुसऱ्यांचा विचार करते. समजा ह्या काय म्हणतील, ते काय म्हणतील, हे काय होतील, आणि त्यामुळे आपल्या मनाला आपल्या स्वतःला काय पाहिजे हा आपण विचार केलेला नसतो. ध्वनी ध्यानचा फायदा हा होतो. आणि हे ध्वनी ध्यान तर आम्ही अनुभवलंय. आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे ऍडव्हान्स कोर्स करताना. बर. की तुमचा बाहेरचा आवाज बंद झाला आतला आवाज सुरू होतो. तर ते पहिलं हे कुणासाठी करता येतं. बर. 5 मिनिट फक्त दिवसभरात तुम्ही थोडं हे केलं तर ते विचार येतील जातील. जसं नदीला पूर येतो पावसाळ्यात आणि म्हणून ते वाहत झालं की स्वच्छ पाणी व्हायला लागतं, तसाच हा प्रकार आहे. विचार येतात, गढूळ वाटतात, चांगले वाईट सगळेच येतात त्याच्यावर. आणि मग एक स्टेज अशी येते की सगळं स्वच्छ आणि मन शांत होतं आपलं. ते एक पहिलं सगळ्यांसाठी वापरण्यासारखं टेक्निक आहे. नंतर आहे संगीत ऐकणे. मग त्या ऐकताना किती डेसिबलला ऐकायला पाहिजे वगैरे त्याचे ठरलेले आहेत. कोणतं ऐकायला पाहिजे. नाही तसं तर उपचार म्हणून वापरताना शास्त्रीय संगीतच ऐकावं असं मी ठासून सांगते. अगदी. कारण शुद्ध स्वर गेला पाहिजे. बरोबर. तर मग ते ऐकण्यासाठी किती वेळ म्हणतो आपण, किती वेळ ऐकायचं. तर प्रत्येक रागाचे राग समय दिलेला आहे. बरोबर. आणि त्या रागाचं ते राग समय आहे त्यांचं वादी संवादीचं हे असतो. तर ते धरून तो राग आम्ही म्हणजे प्रिस्क्राईब करतो. सांगावं लागेल प्रिस्क्राईब करतो. तर तो फार तर 20-22 मिनिट 25 मिनिट. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त आपलं मन कशात रमत नाही. शक्य नाही. तुम्ही एखाद्या व्याख्यानाला जरी गेलात पहिले 20-25 मिनिट आपण अगदी ह्याच्यात असतो, पण नंतर थोडंसं कुठेतरी विचलित होतं. तर त्या संगीतातच राहायला पाहिजे आपण. म्हणून पाहायचं नाही, व्हिडिओ नाही पाहायचे त्याचे. कारण त्याच्यामुळे काय होतं की तुमचं लक्ष त्या चित्रांकडे जातं, फोटोंकडे जातं. आणि कानातून जाऊन ते मेंदूवर परिणाम करायचं जे तंत्र आपण वापरतो त्याची परिणामता कमी होती. बरोबर. हे झालं. मग काही जणांना असं हे करतो आपण की चालभान. चालभान म्हणजे की एखाद्या गीताची शब्द तेच ठेवायचे आणि त्यांनी चाल बदलायची. बरोबर. असाइनमेंट दिल्यासारखे. त्याच्यामधून काय तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. त्याचं एखादं उदाहरण सांगा. आता इतक्यात मला आठवत नाहीये, पण हे कवी लोकांसाठी तर खूप चांगलं टेक्निक आहे की शब्द बदलायचे, एखाद्या चालीमध्ये हे करायचे किंवा चाल बदलायची, शब्द तेच ठेवायचे. हा प्रकार म्हणजे आपण विडंबनाचा प्रकार असं म्हणतो. विडंबन नाही, विडंबन म्हणजे थोडं हे झालं, वेगळीकडे घेऊन जाईल. म्हणजे नाही
त्याचे शब्द बदललेले असतात, पण ती चाल ते हे तसंच असतं. त्यांनी ज्या मात्रामध्ये ते लिहिलेलं असतं त्या मात्रामध्येच लिहिणारा लिहितो, म्हणजे तो गातो त्यांच्याच चालीवरती, फक्त ह्याचे शब्द बदललेले असतात. आता विंदा करंदीकरनी विडंबन केलेले पहा, तुझी माझी गाठ आहे असे जे आहे ना, तर त्याच्यात त्यांनी ते दातापासून दाताकडे असं हे केलेलं आहे. तर तशा टाईपचं पण ते मग थोडस चालीत म्हणायचं. बरोबर. आता मी माझ्या सुद्धा काही कविता त्या जन्मतानाच गेयता घेऊन आल्या. आता संगीताचं एवढं ज्ञान आहे म्हणजे की ते शब्द यायच्या आधी त्याची चाल आधी हे झाली डोक्यामध्ये आणि हे झालं. बरोबर. कारण मला फार आवडणारी कविता म्हणलं तर ते एक म्हणजे राधाकृष्णाची मी एक मूर्ती पाहिली, माझ्या मैत्रिणीनेच घडवलेली, आणि ते म्हणे की ह्याच्यावर लिहि ना काहीतरी. तर मिटले रे द्वैत सख्या तुझे नि माझे, सावळा तू गोरेपणाचे माझ्यावर ओझे. ह्या 2-3 ओळी अशा सुचल्या आणि मग ते मला वाटलं की नाही, ही नुसती नाही हे करायची, आपण हिला गायला पाहिजे. बरोबर. तर तशी ती मला वाटतं ती मैत्रीण तुमची शोभावारी मॅडम. हा, त्यांच्या शिल्प मी त्यांच्या शिल्पावर झाली होती शिल्प कविता. तर ते म्हणजे मी त्या ह्याच्यात सुद्धा गाऊन म्हटली आपल्या साहित्य संमेलनामध्ये, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ह्याच्यात निमंत्रितात होते, तर ते मी नुसती वाचण्यापेक्षा गाऊन म्हटली ती. बरोबर. ते थोडस लक्षातही राहते. आता लहान मुलांसाठी संगीतोपचाराचा हा फायदा होतो की त्यांना एखादं धडा किंवा कविता नुसती तुम्ही शिकवली आणि ती चालीमध्ये शिकवली, तर दोन्हीमध्ये लक्षात राहण्याचा खूप फरक आहे. चालीमधलं लक्षात राहतं. कारण माझं स्वतःची मला आठवण आहे की टपटप पडती अंगावरती जी कविता होती आम्हाला 3री मध्ये. बरोबर. तर ती आम्ही चालीमध्ये शिकलो, तर अजूनही ते सगळे शब्द लक्षात आहे. बरोबर. असं म्हणजे हे आहे. अगदी. तर हे आपलं 3रं टेक्निक झालं. मग जसं चाल भान आहे तसं ताल भान आहे. बर. की आता संगीतामध्ये ताल बदलून हे असतात किंवा त्या ह्याच्यात, तर त्याच्यात अजून एक करता येतं की जे स्पेशल चाइल्ड आहेत त्यांच्यासाठी हे वापरता येतं की त्यांना त्या तालावर टाळ्या वाजवायला लावायच्या. बरोबर. किंवा त्यांना त्याच्यावर हालचाली करायला लावायच्या. बरोबर. डान्स करायला लावायचा. तर हे ताल भान झालं. हे म्हणजे स्पेशल चाइल्ड म्हणजे बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग असलेले की शारीरिक? नाही, शारीरिक मानसिक दोन्हींना पण हे होतो फायदा त्याचा. तर त्यांना त्याच्यावर त्या तालावर त्यांना हे करायला लावायचं. त्यालाच इंग्रजीमध्ये ड्रम सर्कल एक म्हणतात प्रकार. तर ड्रम सर्कलचं तर आपल्या इतकं चांगलं उदाहरण कुठे नसेल म्हणते मी. मंदिरामध्ये जी आरती चालते, तर त्या आरतीला ठराविक घंटा वगैरे ते वाद्य वाजतात, पण बाकीचे लोक काय करतात, टाळ्या वाजवतात त्या तालावर. तर हे ताल भान झालं. बरोबर. आणि कोविडच्या काळामध्ये सगळ्यांनी हे केलं तेव्हा थाळी वाजवणं वगैरे. तर हे म्युझिक थेरपीचेच काही गोष्टी न सांगता वापरण्यात आलेल्या. बरोबर. बरोबर. छानच. ते असे म्हणजे त्याचे 8 टेक्निक आहेत खरं. त्याप्रमाणे एक एक हे आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपल्याला एवढं विस्तृत सगळ्यांवर बोलता येणार नाही, पण हे नेहमी वापरत येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत तशा. मग इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकवणं आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना बोटांच्या हालचाली हे होत नाही किंवा अर्थरायटिसच्या लोकांना बोटाच्या हालचाली करायचा त्रास होतो. बरोबर. सांध्यांच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांना एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवायला हे करायचं. आता समजा तुम्हाला आधीच हार्मोनियम येते, मग तुम्ही हार्मोनियम नाही वाजवायची, तुम्ही दुसरं इन्स्ट्रुमेंट करायचं. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही नवीन शिकण्यामुळे माणूस पुन्हा त्याकडे जास्त लक्ष देतो. बरोबर. येतच असलेली गोष्ट तर काय तुम्ही डोळे मिटून पण वाजवू शकाल. अगदी. पण मग तबला किंवा पखवाज किंवा हे असे वाद्य किंवा जे तुम्ही आपल्याला वाजवता येत नाही असे नवीन नवीन शिकायला लावायचं. मनोरंजन हा जो प्रकार आहे तो पण तिथेच जाणं. अगदी अगदी संगीतामध्ये जाणं हा मुख्य हेतू असतो. बरोबर. त्यामुळे म्हटलं ना की कुठल्याही विकारांना आणि कुठल्याही वयामध्ये वापरता येते ही गोष्ट संगीत आहे. बरोबर. मुलाधार चक्र वगैरे असं त्याचं काही इथं मी तुम्हाला दाखवू शकते की आपल्या शरीराला आपण मांडी घालून बसलो असं तर पहा 7 चक्र दिसतात. खालून सुरुवात आहे, मुळं जशी झाडाची असतात, तर हे मूलाधार चक्र आपल्या गुदद्वाराच्या थोडं वर
आणि जेनायटल्स जे असतात त्याच्या बाजूला मूलाधार चक्र असतं. तर हा आपल्या पाठीच्या कण्याचा आधाराचा भाग मूलाधार. बरोबर. तर ह्याला म्हणजे संतुलित करायचं झालं किंवा हे तर ह्या चक्रावर काम करावं लागतं. आणि जसं हे पहिलं चक्र आहे तसं पहिला स्वर ह्याच्यासाठी वापरला जातो. बरं. सा किंवा षट जे म्हणतो आपण पहिला स्वर बरोबर तो ह्याच्यासाठी वापरला जातो. आणि हे काय काम करतं तर तुमच्या कमरेच्या खालच्या भागाच्या ह्याच्यावर नियंत्रण ठेवणं. हो बरोबर. आपण मणक्याचे आजार वगैरे जे काही म्हणतो ते म्हणजे सगळं हे जे आहे बरोबर मणक्यांच्या आधाराचं आणि कमरेच्या खाली पायांचे वगैरे पाय दुखणे, गुडघ्याचे हे दुखणं, हाडांचे दुखणे, सांध्यांचे दुखणे, त्याच्यासाठी ह्या चक्रावर काम करणं खूप फायद्याचं ठरलेलं आहे. केलेत मी असे काही पेशंटवर उपचार घ्यायचे. आता दुसरं म्हणजे मानसिक दृष्ट्या मूलाधार चक्राला काय महत्व आहे तर आता समजा मला आज वाटते की नाही मी ज्या कंडिशन मध्ये आहे, ज्या परिस्थितीत मी जगते ती माझ्यासाठी योग्य नाहीये मानसिक दृष्ट्या, मी नाही माझा आधार गेलाय कुठेतरी हे झालं. अशा व्यक्तींना सुद्धा उपचार करताना हे मूलाधार चक्राचा एकटेपणा जो येतोय, एकटेपणा आहे किंवा हे सगळं जे ग्लोबलायझेशन झालंय, तंत्रज्ञान आले, माणसांची कमतरता किंवा काही आता विशेषतः तरुण मुलं सारखे सारखे अपयशाला सामोरे जातात. अगदी. आणि मग एक वेळ त्यांना डिप्रेशन येते. हो. आनंद कशातच वाटत नाही. बरोबर. तर त्यांच्यावर सुद्धा हा प्रयोग करून पाहिलाय आणि ह्याचा फायदा झाला. वा वा. याला काही कालावधी लागतो असं काही आहे की व्यक्तिपरत्वे? नाही, तसं तर आपण एक 60 दिवसांची एक सायकल समजतो. की तुम्ही रोज 60 दिवस किंवा कमी हे असेल तर 28 दिवसाची. हे झाल्यावर सायकल ते म्हणजे नियमितपणे ऐकण्यात आलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात. बरं. मग आता ही जर ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं तर सातत्याने डॉक्टरांनी पेशंटचं भेट घडणं गरजेचं आहे की ते दूर राहून पण घेऊ शकतात? ऍक्च्युली हा एक गैरसमज आहे की रोजच यायला लागतो का, तर नाही. तुम्ही कुठल्याही माध्यमातून होईना का आम्ही काय करतो की त्यांनी ते नियमित ऐकलं पाहिजे. तर लिंक पाठवलेल्या त्या जरी तुम्ही घरी बसले बसले ऐकलं तुमच्या ह्याच्यात तरी काही प्रश्न नाही. कारण काही राग आहेत असे रात्री उत्तर रात्री ऐकण्याचे 10 नंतर, त्यावेळेला माझी भेट किंवा त्या ह्यांची होऊ शकत नाही. तर त्यांनी घरी आपल्या ऐकलं तरी चालतं. आम्ही त्याचे म्हणजे लिंक पाठवतो. बरोबर. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी 15 दिवसांनी 3 आठवड्यांनी फॉलोअपला यावं असं अपेक्षित असतं. कारण जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय की नाही त्याचा फीडबॅक पण मिळायला पाहिजे. आता आपण म्हणजे मूलाधार चक्राबद्दल बोललो. दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. तर दुसऱ्या नंबरचं चक्र म्हणून ह्याला स्वर सुद्धा रे. आणि मग रे स्वर मुख्य जे जिथे आहे त्याच्याशी संबंधित राग ऐकवल्या जातात त्यांना. बरं. तर हे चक्र आहे आपल्या जेनायटल्स आणि किडनीशी जवळ आहे, त्याच्या जवळ स्थित आहे. अगदी. त्याच्यामुळे आता एखाद्याला इन्फर्टिलिटीचा वगैरे प्रश्न असेल तरी पण ह्या चक्रावर काम केलं तर त्याचा फायदा होतो. किती छान. मग तिसरं चक्र हे माझ्या दृष्टीने तर फार महत्वाचं आहे. सगळ्यांसाठी पोटा पाण्याचा प्रश्न असतो. तर हे आहेच ते माझ्या नाभीजवळ आहे. आणि हे चक्र काय करतं की सगळ्या आपल्या पोटातले अवयव जे आहेत आतले अवयव त्यांच्यावर हे वॉच ठेवतं, म्हणजे त्यांना संतुलित करण्याचं. बरोबर. तर मग ते संतुलित कसं करायचं तर त्याचा स्वर आहे गांधार. आता डायबिटीस होण्यामागचं कारण इथेच आहे. बरं. मणिपूर चक्राच्याच त्याच्यात आहे. आणि डायबिटीसला बरं करताना पण ह्याच चक्रावर काम केलेलं आपल्याला फायद्याचं ठरतं. तर हे तिसरं चक्र. त्यामुळे म्हणजे गांधार स्वर त्याला हे आहे. मग जे संगीतातले जाणकार आहेत त्यांनी राहून राहून गांधारवर यायचं. सारे ग रे ग सारे ग म ग असं म्हणजे राहून राहून त्या स्वरावर यायचं. बरोबर. आणि नाहीतर काय प्रत्येक स्वरासाठी पुन्हा एक अक्षरी मंत्र दिलेले. बर. तर ते मंत्र, तो मंत्र जो तुमच्या ह्याच्याशी लागू होतो तो रोज 5 मिनिट म्हणायचा. बर. चॅन्टिंग केल्यासारखं. आता सा संबंधित आहे लम
लम, तर त्या 6 स्वरावर यायला पाहिजे, 5 तेवढं म्हणायचं. बरं. असं हे आपण 3ऱ्या चक्रापर्यंत आलो. 4थं चक्र आहे आपल्या हृदयाच्या जवळ, आणि रक्ताभिसरण क्रिया जी आपली असते त्याच्याशी संबंधित आहे. हृदयरोग, छाती विकार, श्वसन विकार, ह्या सगळ्यांना हे करणारं हे चक्र. बर. किती म्हणजे गूढ आहे सगळं. तर हे चक्र ह्याच्यावर काम करताना 4थं चक्र असल्यामुळे मध्यम स्वर येतो. बरोबर. आणि ह्याचे खूप एक्सलंट रिझल्ट मी अनुभवले. बर. विशेषतः मला वाटतं कोरोना काळानंतर ह्या चक्रावर काम केले गेले. अगदी अगदी अगदी. कारण त्याच्यानंतर खूप जणांना छाती विकार, श्वसन विकार हे तोंड द्यावं लागलेलं आहे ना. बरोबर. आणि हृदयाला. बरोबर. तर त्या सगळ्यांना हे करणारा हा चक्र आहे. माझ्या फार जवळच्या 2 व्यक्तींवर मी हा प्रयोग केलेला आहे कोरोनाच्या नंतर. बरं. माझे दोन्ही भाऊ, एकाची करोनरी बायपास सर्जरी झालेली असताना कोविडला फेस केलं त्यांनी. आणि माझा संगीत उपचारातला पहिला पेशंट येतो. अरे वा. मुख्य म्हणजे तो स्वतः MD आयुर्वेदिक आहे, मोठा भाऊ माझा. बरं. आणि त्याच्यावर पहिल्यांदा प्रयोग करायला लागला. बरं. त्यांनी मला पुन्हा सांगितलं की तू कशी करायची थेरपी, तू आता लक्ष ठेव. की मग त्याच्या बाबतीत मग ह्याच चक्रावर काम केलं होतं. तर म्हणे की तू मी असं केलं म्हणे. ते आता तो रिसर्च ह्याच्यामध्ये असण्यामध्ये त्यांनी काय केलं की म्युझिकल क्लिप पाठवलेली ऐकण्यापूर्वी ऐकल्यानंतर ऑक्सिजन लेवल चेक केली. बघा. म्हणजे आपल्याला पेशंटच कशी शिकवतात त्याचंही मला म्हणजे चांगले उदाहरण आहे की ते चेक केलं. आणि सातत्याने 1 आठवडाभर त्यांनी तसं चेक केल्यावर मला सांगितलं की ऑक्सिजनच्या लेवलमध्ये 3 ते 4% फरक पडतो. वा वा वा. तुम्ही म्युझिक ऐकण्याच्या आधी आणि म्युझिक ऐकल्यानंतरच्या लेवलमध्ये एवढा फरक पडला. बरोबर. आणि मग माझा कॉन्फिडन्स वाढला अजून अगदी ह्या थेरपी करण्यातला. मग येतं इथे विशुद्धी चक्र गळ्यामध्ये. बरोबर. तर हे चक्र बऱ्यापैकी म्हणजे आता तसे सगळेच महत्वाचे आहेत, पण हे थायरॉइड ग्रंथीशी संबंधित हे चक्र आहे. आणि त्यामुळे चयापचय क्रियेला तर पूर्ण हे करतो. त्याच्याबरोबर मग आता जसं ज्या एरियातलं ते चक्र आहे त्या ह्याला आता जबड्याचे विकार आहेत, कानाचे विकार, सायनस, ह्या सगळ्यांच्या ह्याच्यावर जर तुम्हाला उपचार करायचे असतील तर ह्या विशुद्धी चक्रावर काम करावं लागतं. आणि मग ह्याचा स्वर आहे पंचम. आता पंचम स्वरावर काम करताना पंचमशी म्हणजे मुख्य स्वर असलेले राग तर ऐकवले जातातच. हो. पण त्याच्याचा एक हे जो आहे स्वरमंत्र, तर तो मजेशीर आहे. आपण असं म्हणतो ना, म्हणजे एखाद्या निगेटिव्हिटी काढण्यासाठी असं, तर तसं ह्याच्यामध्ये हम हम असं पंचमवर तुम्ही एक 5 मिनिट म्हणत दिलात तर खूप फरक जाणवतो आपल्याला. म्हणजे मी स्वतः थायरॉइडची गोळी रोज घेते, मला त्याची आहे. पण जेव्हा केव्हा मी ह्या माझ्या स्वतःच्या थायरॉइडच्या ह्याच्यावर संगीतोपचाराचं काम करते तेव्हा त्याचे फरक जाणवतात. किती छान. आणि ह्याच्याशी संबंधित राग सुद्धा इतके छान आहेत. आता उदाहरण सांगायचं झालं तर मधुवंती राग आहे, पुर्या धनश्री राग आहे की ज्याच्यामध्ये पंचम स्वर महत्वाचा आहे. आणि ते ऐकतानाच सुद्धा आपल्याला हे वाटतं. आणि गंमत अशी की ह्या रागांच्या वेळा ज्या आहेत ते आपल्या दिवसाची सुद्धा कातर वेळ जी असते, हो हो, अस्वस्थ होतो आपण. बरोबर. तर त्या वेळेला हे राग ऐकायची वेळ. वा. तर ते कसं काय, तर ह्याच्याशी संबंधित कसे सांगते की थायरॉइडच्या लेवल तुमच्या कमी जास्त होऊ दे. कमी झालं तरी आपण डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं होतो, अगदी उदासवानं वाटणं वगैरे. वाढलं तर आपण चिडचिडेपणा वाटतो. बरोबर. थायरॉइड जर वाढलं तर त्या कोणतेही वाढलेलं असो कमी झालेलं असो ह्याला संतुलित करते हे विशुद्धी चक्रावर म्युझिक थेरपीचं हे केलेलं. बरोबर. मग पुन्हा त्याच्यावरचं 6वं चक्र आहे आपला आज्ञा चक्र. बर. इथे मस्तकात 2 भुवयांच्या मध्ये असतं. बर. ह्याच्यात ते नावाप्रमाणेच आज्ञा देणं घेणं, मेंदूकडून आलेल्या आज्ञा शरीरापर्यंत पोहोचवणं, शरीराच्या सगळ्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करते चक्र.
मग त्याच्याबरोबर इथे डोळ्यांचे विकार किंवा अर्धशिशीचा त्रास असतो काही जणांना, मायग्रेन पेन वगैरे. हो हो. त्याच्यासाठी हे उपयुक्तता आहे याची. बरोबर. आणि मग याचा स्वर आहे दैवत. त्याच्या दैवतशी संबंधित आहे, खूप छान राग आहेत त्याचे, सोहनी राग आहे समजा ह्याच्यात, उपयुक्त आहेत अगदी. आणि मग सगळ्यात वरचं जे चक्र आहे सहस्त्रार चक्र, ज्याला इंग्रजीत क्राऊन म्हणतात, तर त्या चक्र हे इथे माथ्यावर असतात. हे तसं म्हणलं तर फार हे मानसिक विकार जे आहेत आपले ते सगळी इथून होतात. बरं. आता हा माथा म्हणजे टाळू आपली जी असते त्याच्यात थोडस पाठीमागचा भाग, बरोबर? हा ह्याच्यात बरोबर ना? हा. की टाळूच? टाळू म्हणून असं हे घेता येणार नाही. हा, थोडासा मध्यभाग म्हणून थोडासा मागचा भाग. तर म्हणजे तिथून त्याचं काम आहे. पण मानसिक व्यापार सगळे मनोव्यापार इथून चालतात. बरोबर. आनंद दुःख काय जे काय आहेत ते सगळे मानसिक विकार आहेत. सिझोफ्रेनिया असो, डिप्रेशन असो, बाकी झोप नाही येणं, हा सुद्धा निद्रानाश हा विकार आहे. खूप मोठा. अनेकांना याच्या तक्रारी आहेत. आणि निद्रानाशासाठी तर खूप चांगले ठरलेले आहेत खरं तर. हो ना? हे आपण ठेवलं तरी हरकत नाही की निद्रानाशासाठी ऍक्च्युली फक्त त्याच्यात हे पाहायला लागतं की तुम्हाला निद्रानाश कशामुळे होईल. काही जणांना शुगर वाढली कमी झाली तरी निद्रानाश होतो. काही जणांना मानसिक काही टेन्शन असले तरी, काही जणांना तो विकारच असतो. तर मला गंमतशीर ह्याच्यात वाटलं की मी जेव्हा पोस्ट कोविड ट्रीटमेंट केल्या आणि लातूरमध्ये बसून नागपूरच्या पेशंटला ट्रीटमेंट दिली, लातूरमध्ये बसून मुंबईच्या पेशंटला ट्रीटमेंट दिली, आणि त्यांचे रिमार्क इतके चांगले आले की नागपूरच्या तर त्या हे होत्या सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या त्या मोठ्या पदावर असलेल्या, रिटायर होऊन आल्या आणि त्या कोविडमध्ये आजारी पडल्या, वयस्कर आहेत जरा. आणि मग आमच्या नागपूरच्या नातेवाईकांनी मला सांगितलं, वीणबाई आमच्या नागपूरला आहे, माझी मैत्रीण आहे आणि तिला तुम्ही देताल का ही ट्रीटमेंट. चालू केलं. प्रत्यक्ष तर मी अजूनही पाहिलेलं नाही त्यांना. चालू केलं, त्यांनी ऐकलं. एक आठवड्यानंतर त्यांचं मला पहिलं हे आला की आय एम फाईन नाऊ. वा. मग पुन्हा त्यांचा एक दिवस सकाळीच फोन आला की मला तुम्हाला बोलावं असं वाटतं म्हणे. म्हणलं बोला. तर म्हणजे माझा पूर्वीचा जो निद्रानाशाचा प्रॉब्लेम होता तो पण ह्याच्यात करेक्ट झाला. किती छान. म्हणजे दॅट इज मेडल फॉर मी. अगदी अगदी. खूप खूप. आणि मुंबईच्या पण ह्यांनी फीडबॅक खूप चांगले दिले, म्हणजे चांगले म्हणण्यापेक्षा रेग्युलरली. अगदी अगदी. तिला काय झालं की जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट करण्यात आलं की ज्या ह्याच्यामध्ये रोज मृत्यू पाहायची. बरोबर. पुन्हा मेल फिमेल एकत्र, एकच बाथरूम, अशा ह्याच्यामध्ये तिला टकळी लागल्यासारखी तिची झोप गेली होती. बरोबर. म्हणजे रात्री झोप नाही, दिवसा नाही, डोळे मिटायचे नाही, जांभया सुद्धा यायच्या नाही, इतकं तिला निद्रानाशाचा त्या ह्याच्यात प्रॉब्लेम आला. आणि मग असंच एका मैत्रिणीने मला म्हटले की माझ्या बहिणीला हा त्रास आहे, आपण तिला देऊयात का. चालू करू म्हणलं. ओके. मग तिने आठवड्याला हे केले. सुरुवातीला फीडबॅक आला, मला आता थोडस ऐकताना जांभया येतात. मग आलं की नाही मला आता झोप लागते पण थोड्या वेळात डिस्टर्ब होतो. मग पुन्हा आलं की झोप डिस्टर्ब जरी झाली तरी थोड्याने परत येते मला व्यवस्थित. किती छान. आणि मग चौथा फीडबॅक होता की आता मी बरी आहे. वा वा वा. असं म्हणजे खूप छान वाटतं आता ह्या म्हणजे आता तुम्ही जे काही संगीत उपचाराचं सगळं मर्म सांगताय त्याच्यामध्ये त्याचा पाया म्हणून टेक्निकल जे मुद्दे तुम्ही सांगितले तेच आपण घेऊ शकतो का पाया काही वेगळा असतो? आहे पाया ह्याला एक PNI चक्र म्हणून आपल्या शरीरात असतं. बर. म्हणजे P फॉर सायकोलॉजी, N फॉर न्यूरोलॉजी शारीरिक, आणि I म्हणजे इम्युनॉलॉजी. बर. ह्यातलं एक जरी डिस्टर्ब झालं तर दुसरे दोन डिस्टर्ब होतात. बरोबर. इम्युनॉलॉजी डिस्टर्ब झाली, इम्युनिटी कमी झाली तुमची, बरोबर, तर सायकोलॉजी बदलते, शारीरिकही त्रास होतात. बरोबर. तर ह्या सगळ्यांना व्यवस्थित करण्याचं काम संगीत करतं. वा वा.
संगीतामध्ये खूप ताकद आहे. अगदी अगदी. आता ते आपण योग्य पद्धतीने वापरलं ह्याचं जरा अशी हे वाटते की आपल्याकडे त्याचं महत्व अजून जाणलं नाही. पाहिजे. विशेषतः आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत जे आहे खूप दृष्टीने ते उपयोगाचं. कसा करतात हा संगीताचा वापर, म्हणजे कोणत्या आजारासाठी काय किंवा कुठलं संगीत वापरायचं किंवा काय असं काही त्यात व्हेरिएशन असेल ना? आधी तर काय करावं लागतं की तसं शास्त्रोक्त पद्धतीने, आता हे शास्त्रच आहे, हो, तर हे करायचं तर त्या पेशंटशी 1 to 1 तुम्ही हिस्ट्री घेण्याच्या निमित्ताने बोललं पाहिजे, त्याच्यात बरोबर. आपली इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे. बरोबर बरोबर. मग ते ज्येष्ठ नागरिक असो नाही तर सर्वसामान्य कोणी असो, हा, त्यातून तुमचं जे मनामध्ये साचलेलं असतं ना बरोबर ते बाहेर येतं. बरोबर. म्हणजे कुठेतरी होय. साचले पण हे होतं. बरोबर. मग त्यानंतर उपचार करताना एकदा हिस्ट्री झाली की चक्र शोधले जातात, त्या चक्रांवर काम केलं जातं. हो. एखाद्या वेळेला 3-3, 4-4 चक्र डिस्टर्ब झालेले असतात, पण ऍट ए टाइम फक्त आपण 2 चक्रांवर एका वेळेला काम करू शकतो. तर तशा ह्याच्यामध्ये मग ते काम चालू जरी केलं तरी नुसतंच गायन ऐकवायचं नाही, तर मग त्या ह्याच्यानुरूप त्या वाद्य निवडायची त्यांना वाद्य संगीत ऐकवण्यासाठी. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रत्येक वाद्याला स्वभाव आहे. हो, जे माणसाला स्वभाव असतो हे माहिती आहे आपल्याला, वाद्यांना स्वभाव आहे. वाद्यांना स्वभाव आहे हे कुठे माहिती? तर वाद्यांचे स्वभाव असे आहेत की ज्या पद्धतीने ते वाजवले जातात त्या पद्धतीने ते उपचार करतात. आता बासरी आहे, तुम्ही फुंकून वाजवता. अगदी. फुंकून वाजवण्यामध्ये ती आपल्या जखमेवर जसं आपण फुंकर घालतो, हो हो, तशा पद्धतीने बासरी तुमच्या मनाच्या जखमेवर फुंकर घालत असते. किती सुंदर अशी हे खूपच सुंदर, खूप सुंदर. तसं सतार आहे, बरं. एखाद्याला ऊर्जा कमी पडते, छेडल्या जातो, सतारीच्या तारा छेडून वाजवली जाते, तर ती इन्स्टंट ऊर्जा देण्याचं काम सतार करते. बरोबर. किंवा संतूर आहे, संतूर काय करते की तुमच्या मनातला साचलेपणा जो हे आहे घालून प्रवाहीपणा बरोबर बरोबर देतो ते. आणि 2 वाद्य अजून आहेत की जे उपचाराला महत्वाचे आहेत पण लोकांना फारसे आवडत नाहीत. बर, ते कोणती? व्हायोलिन. हो. आणि पूर्वी ते हे असायचे सारंगी. बरोबर. तर ह्यांचं खरं तर ना म्हणजे खूपच हे आहे, उपयोग आहे की अगदी खोल मनाच्या तळाशी खूप कुठं काहीतरी दडलेलं असतं की एखादी प्रसंग असतात, काही असतं, आपण धाय मोकलून रडत नाही, काही नाही, कुणाला सांगत नाही, पण हे वाद्यांच्या सुरावटीवरून तुम्हाला लक्षात येईल की ते थोडस दुःखी वातावरण निर्माण करतात, मनाच्या खोल दडलेल्या गोष्टी बाहेर काढायला ह्याची मदत होते. बरोबर. पण मी पाहिलं की हे फारसं कुणाला आवडत नाही ते वाद्यांचे ऐकणं, कारण थोडासा दुःखी हे येतो त्याच्यावर. हे बाकीचे कसे आनंदी वातावरणात नेतात, हे थोडस दुःखी याच्यात हे करतात. पण औषध म्हणून औषधं कधी कधी कडू असतात, तसं घ्यावीच लागतात, तसं आहे. हो ना, हो ना. आता या थेरपीचा तुम्ही वापर करता तेव्हा त्याच्यातले चांगले वाईट काही अनुभव? एक तर तुम्ही तुमचा सांगितला भावावरच प्रयोग केलेला. हो. तसा आणखीन काही? वाईट अनुभव म्हणजे थेरपीला दोष जाणार नाही, कारण ह्याची कुठली रिॲक्शन नाही, ऑर्डर्स नाही, काही. अगदी अगदी. पण जे लोकांनी ह्या गोष्टीला लाईटली घेतलं किंवा ज्यांचा विश्वासच नाही, तर त्यांना चालू करू नये, काही यश आलं नाही, त्याचा काही परिणाम झाला नाही, ही वाईट गोष्ट झाली. बरोबर. पण ते म्हणजे थेरपीला नाही जाणार ह्याचा दोष, हे त्या ह्याच्यावर आहे. आणि चांगले अनुभव तर खूप आहेत गाठीशी. बरोबर. म्हणजे असं कोणता स्पेसिफिकली कुठला आजार किंवा काय असं सांगू शकाल? म्हणजे मी डायबिटीसच्या लोकांवर केले, ब्लड प्रेशरचे, हायपरटेन्शनच्या लोकांना केले, डिप्रेशन मध्ये गेलेले 2-3 तरुण मुलं एकानंतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे, त्यांना त्यातून बाहेर पडणं आणि आता ते खूप मोठ्या ह्याच्यावर आहेत, तर ते हे झालेले. बरोबर. आणि ते सांगितले. एक मोठं चांगलं उदाहरण म्हणजे
आपली एक मैत्रीण ऍक्सिडेंट मध्ये सापडली होती. नाव माहिती असेल, वर्षा कुलकर्णी म्हणून. हो हो हो. तर ती लातूरच्या मेन रोडवर ऍक्सिडेंट झाला, शॉक मध्ये गेली होती. आणि ती ICU मध्ये ऍडमिट असतानाच तिच्या घरच्यांना माहित नव्हतं मी म्युझिक थेरपी देते, पण का कोण जाणे तिला माझी आठवण झाली ICU मध्ये असताना, आणि तिच्या मुलीने मला फोन केला की मावशी, आई तुझी आठवण काढते. जाऊन भेटले तिला, म्हटलं की तू घरी थोडी हे झाली की आपण तुला उपचार चालू करू. पण तिची काही कंडिशन अशी होती की तिला फॉलोअपला दवाखान्यात यायचं तर स्ट्रेचरवर आणावं लागत होतं, गाडीत रिक्षात आणता येत नव्हतं, अशा परिस्थितीतून हे होती. आणि मग मी तिच्या घरी गेले, तिची हिस्ट्री घेतली. आता गंमत अशी की ती स्वतः संगीत विशारद आहे. बरं. हो मी ऐकते म्हणाली सगळंच. मग तेव्हा मला सांगावं लागलं की आता तू थोडे दिवस विसर की तू विशारद आहेस, मी सांगते तेवढंच ऐक आणि त्याच वेळेला ऐक. मला तो प्रश्न विचारायचाच होता की संगीत तर सगळे लोक आवडीने ऐकतात, पण स्पेसिफिक काय तंत्र आहे त्याचं, की काय ऐकल्यानंतर किंवा कशा पद्धतीने ऐकल्यानंतर? तो ठराविक ह्याच्यासाठी ठराविक राग ऐकले तरच फायदा मिळतो. बरोबर. तर मग तिला म्हणलं की तू आता तुझ्या मनचं ऐकू नकोस, मी सांगते तेवढंच आणि त्याच हे कर. दुसरं काय व्हायचं तिच्या बाबतीत, मग ह्याचा तर परिणाम मिळालाच. तिला नेमकी दररोज ज्या वेळेला हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला खूप भीती वाटायची. तर मंत्रोपचार मगाशी मी एक शब्द वापरला. तर आम्ही तिच्या बाबतीत हे केलं की तिला म्हटलं की तू ह्या वेळेला रामरक्षा ऐकायची, आणि त्याचा खूप फायदा झाला. तर वर्षाच्या बाबतीत असं आहे की तिला म्हणजे डॉक्टर सुद्धा म्हणले होते की 6 महिने उठून बसणार नाही किंवा चालू शकणार नाही, काही नाही. ही व्यक्ती आपण बहिणाबाईच्या कार्यक्रमात शांताबाईंवर कार्यक्रम घेतला होता, तर त्या कार्यक्रमाला म्हणजे तिचं हे झाल्याच्या 1.5-2 महिन्याला 1.5 किलोमीटर चालत आली. वा वा वा. नुसतीच आली नाही, त्या कार्यक्रमात तिने शांताबाईची कविता गाऊन म्हटली. किती छान. आणि दॅट इज वंडरफुल. आणि हे मला म्हणजे तिच्यावर ट्रीटमेंट करणाऱ्या फिजिओथेरपिस्टनी आणि डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही तर असं समजत होतो की तिला फिजिओथेरपी कशी द्यावी हा प्रश्न होता. तर त्या म्हणे की आम्ही तिला शेवटी विचारलं की तू काय केलंस, म्हणे की मी म्युझिक थेरपी घेते. म्हणजे ती ना फिजिओथेरपी घेतलीच नाही? घेतली, पण फिजिओथेरपी करणं तिच्या बाबतीत एवढं अवघड होतं की ते ऍक्सिडेंट एवढा भयानक होता तो. बरोबर. की ती 4 चाकीच्या 2 चाकांच्या मध्ये स्टक झाली होती आणि तिच्या अंगावरून चाकं गेली होती. ते अशी फेकल्या गेली रस्त्यावर आणि अंगावरून चाकं गेलेली. खूप भयानक होता. तर त्या भयानक तिला असं खेचून बाहेर काढावं लागलं, त्याच्यातही पुन्हा जखमा झाल्या आणखीन. पण हे जे तिची इम्प्रुव्हमेंट झाली पटकन, म्हणजे तिच्या चालू असलेल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळण्याचं, ते ती जादू संगीताने केली. किती सुंदर, खूप सुंदर तुम्ही विश्लेषण केलं एवढ्या म्हणजे खोलात जाऊन. कारण संगीतोपचार होतात, सामान्य माणसाने याचं कसलंच नॉलेज नाहीये, त्यांना कसलंच ज्ञान नाहीये. फक्त एवढं माहिती असतं की काही त्रास व्हायला लागला तर डॉक्टरकडे जायचं, मग त्याच्यामध्ये थोडे 2-3 ऑप्शन मिळतात की ॲलोपॅथीला जा, होमिओपॅथीला जा किंवा आयुर्वेदिकला जा. पण संगीतोपचार सुद्धा आपल्याला त्याच्यातून बाहेर काढू शकतात, हे आता आपल्या सगळ्या बोलण्यातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि नक्कीच इतर सगळे जे काही श्रोते ऐकणार आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ते अगदी उत्तम पद्धतीने पोहोचणार आहे, कारण अनुभव आपण इथं सांगितले प्रत्येक ह्याचे. तर आपण संदेश काय द्याल? हा खरं ना माझा फार जिव्हाळ्याचा विषय हा. योगायोगाने माझे दोन्ही प्रोफेशन माझ्या खूप जीवाभावाचे. अगदी अगदी. तर ह्या दृष्टीने सगळ्यांसाठीच एक काही टिप्स सांगते मी की रोजच्या जीवनात संगीताचा वापर होऊ द्या. म्हणजे रोजच संगीत ऐकलं पाहिजे. अगदी. मग सकाळी ऐकाल तर थोडंसं शांत संगीत ऐका. दुपारी संध्याकाळी, दुपारी तर वेळ मिळत नाही कुणाला शक्यतो, संध्याकाळी रात्री थोडंसं असं फास्ट ह्याचं. बरोबर. की जे थोडं उत्तेजित करेल असं. कारण त्या कातर वेळेला आपण थोडंसं नर्वस होणं वगैरे असं घडत असतं, तर त्यावेळेला थोडंसं फास्ट हे ऐकायचं. की मग नुसतंच गायलेलं नाही तर
वाद्यसंगीत पण ऐकायचं त्याचं. बरोबर. कधी वाद्यसंगीताचं कधी. आणि आता आपल्या नशिबाने हे की खूप अवेलेबिलिटी आहे, अगदी अगदी उपलब्धता सहज आहे. साधं तुम्ही युट्यूबचं हे केलं की कितीतरी ऑप्शन मिळतात. बरोबर. तर रोजच्या जीवनात ठेवावं संगीत. आणि म्हणजे मुलांना सुद्धा की आपण काय करतो की छंद वगैरे जे आहेत त्यांचे, तर ते 10वी ताला बंद करून टाकायचं, 12वी ताला बंद करायचं, असं न करता थोडा वेळ त्यांना इकडे हे होऊ द्या. अगदी थोडस रिलॅक्स त्यांना. हा. आणि कसं तुम्ही समजा कंटिन्युअस 5 तास अभ्यास केला, त्यातला 1 तासाचा लक्षात राहतो. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही काय करायचं की 1 तास अभ्यास झाला की एक 10 मिनिट त्याला थोडंसं काही ऐकू द्या किंवा हे करा. किंवा काही जणांना तर अशी सवय असते की अभ्यास करत करत गाणं ऐकलं तरी त्यांचा अभ्यासावर काही फरक पडत नाही, व्यवस्थित होतं. त्याचे प्रकार म्हणजे हे असतात की ऍक्टिव्ह म्युझिक, पॅसिव्ह म्युझिक आणि न्यूट्रल. ते न्यूट्रल संगीत ऐकत असतात तेव्हा. बरोबर. पण ते अभ्यास करतात ते त्यांचा तिथे फायदा होतो त्यांना. तर संगीतापासून दूर जाऊ नये अगदी असं हे म्हणायचं मला. होय होय होय. आता या संगीताच्या बाबतीतलं किंवा ह्याच्याबद्दल आपण अगदी विस्ताराने बोलत आलोय, पण आपण एक संवेदनशील कवयित्री सुद्धा आहात, तर आपली एखादी रचना ऐकवावी. वाचली तर चालेल का? चालेल चालेल, काहीच अडचण नाही. करायला पाहिजे प्रेम स्वतःवर, अशी माझी एक कविता आहे. आणि आता महिला दिन येतोय, त्या निमित्ताने सगळ्या महिलांसाठी हा संदेशच असेल एखाद्या की स्वतःचा गट्टे पडलेला हात, स्वतःचा गट्टे पडलेला हात पहिल्यांदाच जिने स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरवला आणि तिला साक्षात्कार झाला. स्वतःचा गट्टे पडलेला हात पहिल्यांदाच तिने चेहऱ्यावरून फिरवला आणि तिला साक्षात्कार झाला. करायला पाहिजे प्रेम स्वतःवर, कधी मधी सटी सामाशी. वा वा. करायला पाहिजे प्रेम स्वतःवर, कधी मधी सटी सामाशी. करायला पाहिजे प्रेम स्वतःवर, कोणताच डे नसेल त्या दिवशी. अगदी. झुगारून द्यावी सर्व बंधने, सर्व नाते, काही क्षणच जगावे स्वतःपुरते. अगदी. वेळ द्यावा स्वतःला, आत्ममग्न व्हावे. वेळ द्यावा स्वतःला, आत्ममग्न व्हावे. स्वतःच स्वतःचा व्हॅलेंटाईन साजरा करून स्वतःच स्वतःचे प्रेम व्हावे. क्या बात है. स्वतःच स्वतःशी नवे नाते विणायला घेऊन त्यात इतरांना गुंफावे. परमात्म्यालाही सांभाळून घेतलेलं हे घट्ट विणीचं वस्त्र, डोळे भरून तृषार्थतेने पाहत बसावे. डोळे भरून तृषार्थतेने पाहत बसावे. खूप सुंदर. तुम्ही मग अशी म्हणालात की संवेदनशीलता. अगदी. आमच्या शाळेतला एक मित्र, तो गेला आणि मी तेव्हा आता प्रवासात होते. रेल्वेच्या तिकिटावरच ही कविता उतरली की तुझ्या निधनाची वार्ता अचानक रे कळली. तुझ्या निधनाची वार्ता अचानक रे कळली आणि आसवांची आमच्या फुले गळायला लागली. नाही हार, नाही पुष्प, नाही भेटी श्रद्धांजली, मूक मौनाच्या ओझ्याने मान खाली रे वाकली आणि आसवांची आमच्या फुले गळायला लागली, हीच तुला श्रद्धांजली. बढिया बढिया. अशी अजूनही त्याच्याबद्दल हे झाली की म्हणजे अगदी हीच आसवांची फुले येत आहेत खाली. बरोबर बरोबर. पण आता एक तुमच्या आवडीची, माझ्या आवडीची, आमच्या प्रोफेशनला जुळणारी एक हलकी फुलकी हे करूया. हे कवळी भारुडे. तर कवळी म्हणजे पूर्ण दात गेल्यानंतर जे नकली कृत्रिम दात आपण बसवतो त्याला कवळी म्हणतात. आपल्या आजी पणजी कोणाचे तरी आपण पाहिलेलं असतं त्या कवळ्या वापरताना. तर आम्हाला हे कवळी तयार करतानाचे मजेशीर अनुभव यायचे आणि त्याच्यातूनच हे भारूड जन्मलं. बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, आरशात बघू का कशात मी बघू, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात. हो वाढत्या वयाचा वारकरी, थकली
ती आता गात्रे सारी, हं. आणि ही बया आता सातकरी. वा. बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात. हो, ही जरी दिसे मोत्याची माळ, हं. परी खोट्याचा येतो आळ. खऱ्यांचा संपला काळ, आणि वाचवायची गेली वेळ. बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात. हो 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 हो. नवीन वाटते टोचते फार, आणि बोलताना येईल बाहेर. वापरताना झालो बेजार, सराईत वापरणारे वाटतात थोर. बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात. पण खंत आहे ना काहीतरी. काय खंत? हिला खर्चले हजारांवरी, हिला खर्चले हजारांवरी, बनवण्यापुरी हौस भारी, आणि आता हैराण करी. बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात. मग प्रत्येक गोष्टीला मलमपट्टी असते पहा एक. अगदी तसा सल्ला एक. बाईसाहेबांची करा हो सवय, भल्या भल्यांची मानावी राय. उगाच मनाला भय, तरच त्या करतील गय. वा. बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात. पण ह्या बाईसाब आहेत कोण नेमक्या? एवढं वर्णन झालं, खंत झाली बोलून, हे झालं. बाईसाहेबांना म्हणतात कवळी. क्या बात आहे. बाईसाहेबांना म्हणतात कवळी, नका आणू आवेळी. करा उपचार वेळच्या वेळी, दात काढण्याची नको पाळी. तरी जर त्या आल्या घरा, हसून त्यांचे स्वागत करा. वा. दुःखाला नको थारा, आणि आता आनंदाने म्हणा बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात, बाईसाब आल्यात. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप असं सुंदर भाष्य झालं आपलं संगीत उपचारावरती, आपल्या सगळ्या पूर्ण प्रवासावरती. आणि शेवटी कवडीवरचं भारूड तर त्याचा म्हणजे परमोच्च आनंद झाला. तर आपण आला इथं वेळ दिला, खूप सुंदर असं विवेचन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी पण खूप आभार मानते तुमचे, आणि मोकळेपणाने मला बोलायला मिळालं. अगदी. आणि मला आणखीन एक नोंद करावीशी वाटते की प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं मी स्वागत करते पुस्तक देऊन, शॉल देऊन वगैरे, पण तुम्ही मला 3 पुस्तकं भेट दिली, तुमची 2 आणि रसिकाताईंचं 1. तर ते माझ्यासाठी खूप अगदी अविस्मरणीय असणार आहे. तर त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.